सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे? मी तुमचा मित्र आता घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनलवर, ज्याचं नाव आहे लिओ द वॉन्डरर. सो मित्रांनो, आज आहे संडे आणि आपण चाललो आहे संडे राईड आणि एक मॉन्सून राईडला. सो ही संडे राईड जी आपली ती कर्जत साईडला आहे आणि बेसिकली एक ऑफ रोड ट्रेलसाठी चाललो आहे आणि थोडंफार मित्रांबरोबर चिल रिलॅक्स करायला चाललो आहे. सो आणि ती राईड पण आजची जी राईड आहे ती बेसिकली आपली एका स्पेशल ग्रुप बरोबर आहे, ज्याच्याबरोबर आपण एक राईड केलेली आधी पण त्याचा व्लॉग नाही आला आहे. सो खूप नवीन चेहरे आज आपल्याला आपल्या व्लॉगमध्ये दिसणार आहेत, खूप नवीन लोक भेटणार आहेत आणि खूप मजेदार लोक आहेत. तुम्हाला पण मजा येईल त्यांच्याबरोबर. सो व्लॉग एन्जॉय करा आणि व्लॉगमध्ये आजच्या खूप फन आहे. सो भेटूया तुम्हाला ऑन द रोड. तर चला मित्रांनो, निघूया आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे रे. चला. हे सकाळ सकाळचे रोड काय मस्त वाटतात. कोण नाही, फक्त आपली बाईक आणि आपण. रिकामी रस्त्यांवरती चालवायचा फीलच वेगळा आहे. सो आता इथून आपण बेसिकली जाणार आहे बदलापूर साईडला. सो इथून बेसिकली आपण जाणार आहे आता बदलापूर साईडला. तिथे आपल्याला अजून एक रायडर कनेक्ट होणार, मग तिकडून आपण कर्जत साईडला निघणार आहे. तिकडे अजून एक रायडर भेटणार बदलापूरच्या थोडं पुढे आणि मग तिथून आपली राईड स्टार्ट होणार. लेट्स गो. आज तर मजा येणार आहे फुल. चलो भेटूया तुम्हाला थोड्याच वेळात, दुसऱ्या रायडरला भेटणार तेव्हा. काय मस्त वातावरण झालं आहे, एकदम थंड वाटतं आहे, चिल्ड एकदम. आणि वरनं एका साईडला पूर्ण काळोख केलं आहे आणि इकडे पूर्ण उजाडलं आहे, म्हणजे चांगलं वाटतं. कदाचित मे बी आपल्याला पूर्ण पाऊस भेटू शकतो आणि पाऊस भेटला तर ब्लॉग येणार नाही. म्हणजे मोठं ब्लॉग तर येणार नाही, नॉर्मल ब्लॉग होईल. जिकडे आपण चाललो तिकडे आपले ट्रेल वगैरे करतानाचा छोटे मोठे क्लिप्स टाकीन जर पाऊस पडला तर. आणि नाही पडला पाऊस तर पूर्ण मोठं ब्लॉग बघायला भेटेल. सो एकदम बूम बाम. बघूया काय ते होतं, कारण वाटतं तर आहे पाऊस येऊ शकतो, शक्यता तर आहे, कारण इकडे पूर्ण काळोख केलं एक साईड. पाऊस नाही भेटेल तेवढं चांगलं आहे, कारण एकदम चांगला ब्लॉग बघता येईल. ती चिपचिप होणार नाही, मजा पण करता येईल थोडी अजून. सो लेट्स गो. बघू काय होतं, कसं होतं कळेलच. सो आपला नेक्स्ट रायडर भेटलेला आहे. मॉर्निंग. सो आम्ही स्टार्ट केलं आता थर्ड रायडरला भेटायला. त्याच्या मीटिंग पॉईंटपर्यंत जातो आणि मग तिकडनं पुढे कंटिन्यू करतो. तोपर्यंत भाई फुल हिरवं झालं आहे सगळं, फुल एकदम मस्त वाटतं. खूप दिवसानंतर राईडला आलं, ब्रेकफास्ट राईडला आलं. तसं बेसिकली सिटीमध्ये चालू होतं आपलं इकडे तिकडे जाणं, पण एवढं ब्लॉग बी करत नव्हतं. पण आता ही प्रॉपर एक संडे राईड होती, असं म्हटलं करूया, एक ब्लॉग होऊन जाऊ दे, कारण खूप दिवस मोठं ब्लॉग टाकला नाही. सो म्हटलं टाकूया, करूया. देखते पाऊस आला तर मग बघू. चलो लेट्स गो. मित्रांनो, आपला हाफ वे ट्रेल तर इथेच झालाय. फुल ऑफ रोड भाई. कर्जत साईडला येते तर फुल ऑफ रोड. प्रॅक्टिसच करायची गरज नाही, म्हणजे वेगळा ट्रॅक नाही. आणि वरती माथेरानला काय भाई फुल पाऊस बीस पडतोय वाटतं वरती. धुकं असेल आता. काळोख तर आहे तिकडे, म्हणजे ढगं वगैरे आहेत मजबूत. वेदर एकदम खेळतोय आमच्यावर आहे. मगाशी पूर्ण ओपन झालेलं,
आता थोडा अंधार गेलाय. फक्त पाऊस नाही पाहिजे बस, बाकी सगळं पाहिजे, अजून काय नाही. काय हिरवं झालं इकडे यार, एक नंबर. म्हणजे आधी यायचो राईड वगैरे करायला तेव्हा एवढं हिरवं नव्हतं. फुल फुल हे सगळं हा जो पार्ट आहे तो पूर्ण सुकावून जायचा. फुल फुल मजे झाले, फुल मजे भाई. ॲडव्हेंचर बाईक व्हायचे फायदे. वरती काय वेदर झालंय, एक नंबर यार. मजा तर एक नंबर येते. म्हणजे जे घरी पहिले प्लॅन तर नव्हता माझा राईडला यायचा, पण अचानक असं झालं की घरी बसून तरी काय करणार, आणि पाऊस चालू झाला आहे, हळूहळू हलका हलका ड्रिझल होत आहे. बघू आता, जोरात आला तर मोठो ब्लॉग बंद होईल मे बी. डायरेक्ट मग जिथे थांबू तिथे भेटू. आता तर ॲज इफ नाव एकदम हलका हलका पडतोय, म्हणजे येतोय जातोय येतोय जातोय, खेळतोय आमच्यावर लिटरली. प्रॉपर पद्धतशीर खेळतोय, पद्धतशीर एकदम. पूर्ण भाई फुल ऑन मजे भाई. भाई साहब एक नंबर, एक नंबर. तीच तर मजा आहे राईडची. हे सगळं तुम्हाला घरी बसून तर नाही अनुभवता येत. जे आहे ते इथेच भेटतं भाई. बाईकवरती तुम्हाला एक नंबर एक्सपिरियन्स येतो. म्हणजे जे काय तुम्ही बघू शकता ते बाईकवरती. तिथे छोटे छोटे धबधबे दिसत आहेत. फुल 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 मजे, फुल मजे, मजा येते. हा एका लाईनीत सगळे धबधबे दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 6 7 तर इथेच दिसत आहेत. वातावरण तर एक नंबर वेगळं झालं. इकडे फुल उजाडलंय आणि या साईडला काळोख करून ठेवलंय. सो बेसिकली काय शूट नाही केलं मगासपासून. नाश्ता करायला थांबलो, फोन बॅगेत ठेवलेला, पाऊस होता आणि आत्ता पडलं एकदम कडकडीत ऊन. आणि तिकडे चाललो आहे तर तिकडे फुल पाऊस आहे. म्हणजे काळोख तर केला आहे. लेट्स सी. वायझर साफ करायचा होता, वायझर साफ नाही केला यार. राहिलं, ठीक आहे, नो वरीज. असं पण आता ऑफ रोड ट्रेलच करायचं आहे, सो काय वायझरचा उपयोग नाही. आता मजा करूया. पुढे लीड करतोय कौशलला, मध्ये कॅप्टन. त्यानंतर कौशल्याकडे GS, मध्ये रॉयल एनफिल्ड. त्यानंतर V-Strom आपली एक्सपल्स. त्यामागे रोहंदा. त्याच्यानंतर HNS. सो बेसिकली ऑलमोस्ट पोचलो आहे. समोर फुल धुकं आहे आणि इथे राईट साईडला आहे ना हे
ते मोरबे डॅम आहे. हा जो पूर्ण प्रकल्प आहे तो मोरबे डॅमचा प्रकल्प आहे. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे बाय. आतमध्ये ट्रेलपर्यंत जाऊया आणि थोडं ट्रेल एन्जॉय करूया. गावातनं जायला लागतं पूर्ण, मग त्याच्यानंतर पूर्ण तो नदीच्या बाजूला ट्रेल आहे. म्हणजे डॅमच्या बाजूला, नॉट नदी, डॅमच्या बाजूला. वरती त्या गेटवर जायचं होतं पण नाही जायला भेटलं, ते बंद आहे.
amazing ride. Lovely, enjoy. रोंदा आफ्टर लडाख. Ladakh revisited. हरवला, द्रोण हरवला. कसं वाटतंय? मज्जा पण अशा गाडीवर हायनेस घेऊन. इज्जत आहे इज्जत. स्पेशल लूज चला पाऊस येतोय आणि आता परत रिटर्न जर्नी आणि व्लॉग आता इथेच संपतोय. बाय.